समीर झाला बेशुद्ध, त्याला पाहून अर्पिताला बसला मोठा धक्का। मित्रांनो, तू अनोळखी तरी सोबती मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालंय चला जाणून घेऊया। मित्रांनो, आपण पाहिलं की आता मात्र गावाकडे म्हणजेच नवसा आजीकडे समीर आणि अर्पिता आलेले असतात। त्यांना मात्र देवीचं पूजन तिकडे करायचं असतं। त्यावेळेस आता जी खोली दिलेली असते नवसा आजीने, त्या खोलीमध्ये मात्र रात्री या दोघांना राहायचं असतं। ते मात्र रात्री स्वयंपाक करून तिकडे झोपतात, परंतु मित्रांनो समीर जो आहे तो खाली झोपलेला असतो आणि अर्पिता वरती झोपलेली असते। समीरच्या शेजारी मात्र एक साप येतो मित्रांनो, आणि तो साप त्याच्या अतिशय जवळून जातो। कदाचित तो साप त्याला दंशही करतो। त्यावेळेस मात्र समीरची अवस्था अतिशय बिकट झालेली असते। ज्यावेळेस सकाळ होते मित्रांनो आणि अर्पिता सर्वात प्रथम उठते, त्यावेळेस मात्र अर्पिताला समीरच्या डोक्यावरती रक्त येताना दिसत असतं। त्यावेळेस आता अर्पिता हळूच पाहते आणि तिला अतिशय मोठा धक्काच बसतो। मित्रांनो, गावाकडे अशा गोष्टी होत असतात, कारण तिकडे जे घर आहे ते अतिशय जंगलामध्ये दाखवलं आहे। आणि आता अमीर जो आपला समीर असतो पुढे नक्की कशा अवस्थेत आता वाचेल पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे। मित्रांनो, तू अनोळखी तरी सोबती ही मालिका खूप जबरदस्त वळणावरती येऊन पोहोचली आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही येणारे व्हिडिओज अपडेट मिस नाही करणार। भेटूया मित्रांनो नवीन प्रोमो अपडेटमध्ये। धन्यवाद।